राज्यातल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमधले 6 मंत्री या लोकसभेच्या रिंगणात उभे आहेत। त्यापैकीच एक आहेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री सुनील तटकरे। सुनील तटकरे हे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री आहेत। विशेष म्हणजे काँग्रेसचा जो पारंपरिक मतदारसंघ होता रायगड, तिथून ते आपलं नशीब लोकसभेच्या निवडणुकीत आजमावत आहेत। आपल्या सोबत सुनील तटकरे आहेत। सर, IVN लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे। नमस्कार। शरद पवारांनी जेव्हा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरावं लागेल असं फरमान सोडलं, त्यामध्ये मंत्री म्हणून तुमचा सुद्धा रायगडसाठी त्यांनी नंबर लावला। त्यावेळी तुमची मनस्थिती काय होती की एकाएकी आपण जेव्हा आता पहिल्या फळीतले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री म्हणून गणले जात आहोत, त्यातही अजित पवारांचे आपण अत्यंत विश्वासू आहोत, अशा वेळी आपल्याला मंत्रिमंडळातून काढून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जातंय, काय वाटलं होतं? दुधा मनस्थिती आली नाही याचं कारण ज्या वेळेला देशामधलं एक वातावरण लोकसभेच्या निवडणुकीला असं तयार झालं की काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीला यश फारसं मिळणार नाही। उमेदवार निवडीच्या प्रक्रियेमध्ये एकेकाळी मी स्वतः अनुभवले की खूप लोकांचे अर्ज यायचे। आता उमेदवार करण्यासाठी ज्यावेळेला कोण तयार होत नाही, अशा वेळेला हा मतदारसंघ काँग्रेसकडे जो होता तो घेऊन माझ्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला इथे उमेदवारी कर असं त्यांनी सांगणं पवार साहेबांनी, हा माझ्या कार्याचा गौरव आहे असं मी मानलं। 1,52,000च्या पिछाडीवरती असलेल्या मतदारसंघामध्ये उभं राहायला सांगतानाच मी ते काम लिलया पार पडीन असा विश्वास त्यांच्या मनामध्ये आहे। त्यामुळे द्विधा मनस्थिती नव्हतीच। मी क्षणार्धातच त्या गोष्टीला होकार दिला। अजूनही प्रचाराला सुरुवात झालेली असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव एकाही सभेला तुमच्याबरोबर व्यासपीठावर दिसलेले नाही। एक तर असं आहे की रायगड लोकसभा मतदारसंघातली निवडणूक 3ऱ्या टप्प्यामध्ये आहे। माझे आणि भास्कररावांचे काही वाद नाहीत, कारण पक्षामध्ये सोबत त्यांनी काम करावं अशी इच्छा प्रथम मी दर्शवली। त्याच्यातून आम्ही सोबत गेले आज 7-8 वर्ष काम करतो आहोत। प्रदेशही त्यांच्यावरती जबाबदारी आहे। त्यांच्या मतदारसंघात 3 तारखेला खूप मोठा मेळावा लावला आहे आणि मला विश्वास आहे की हे जे काही स्पेक्युलेशन किंवा हे जे काही बोललं जातं, माझ्या परंपरागत असलेल्या शिवधन मतदारसंघात मला जेवढं मताधिक्य मिळेल तेवढंच मताधिक्य भास्कररावांच्या गुहागर मतदारसंघात मला निश्चित मिळेल असा विश्वास आहे। रायगड मतदारसंघ हा परंपरागत काँग्रेसकडे असलेला मतदारसंघ आहे। तो मतदारसंघ तुम्ही शरद पवारांच्या आग्रहाखातर म्हणा किंवा शरद पवारांनी तुमच्यासाठी म्हणा राष्ट्रवादीकडे खेचून आणला। पण या मतदारसंघातले जे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते आहेत AR अंतुले, ते नाराज आहेत। ते आता असं म्हणतायत की रायगड ही काँग्रेससाठी दफनभूमी होईल। एक असा की ज्या वेळेला आपण आघाडी म्हणून लढत असतो आणि समविचारी पक्षाला घेऊन निवडणूक पूर्व आघाडी होते, त्याला कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाला कुठेतरी त्याग करावा लागत असतो। हा मतदारसंघ पवारसाहेबांच्या आग्रहाखातर राष्ट्रवादीला नाही आला। हिंगोलीचा मतदारसंघ काँग्रेसच्या सृष्टीनं काँग्रेसला हवा होता आणि त्याच्या मोबदल्यात कुठला तरी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यायचं अशी चर्चा सुरू होती। त्यावेळेला एक आव्हानात्मक मतदारसंघ हा पक्षाने घेतला। त्याच्यामुळे अंतुले साहेबांचं हे वक्तव्य दुर्दैवी आहे, एवढंच मी त्यानिमित्ताने म्हणेन। AR अंतुले असंही म्हणाले की सुनील तटकरेंना राजकारणात मीच आणलं, मीच त्यांना राजकारणात लहानाचं मोठं केलं। अशा वेळी मला पक्षानं साधं विचारातही घेतलं नाही। एक असा की राजकारणामध्ये माणूस प्रवेश करताना त्याला कोणी या राज्यातलं नव्हे तर देशातलं कोणी अपवाद नाही। प्रत्येकाला गॉडफादर असावाच लागतो, त्याच्यापासून तेही बाजूला नाही आहेत। मला आणलं असेल, पण मला आज पार्श्वभूमी आपल्या जो मोकेपणाने सांगायची आहे। 1984 साली ज्याला मी राजकारणात आलो, माझे वडील गेल्याच्या नंतर, त्यावेळेला बॅरिस्टर अंतुलेंनी काँग्रेस पक्ष सोडलेला होता। त्यांच्या समय जे मोजके काम करणारे कार्यकर्ते होते त्याच्यामध्ये हा सुनील तटकरे होता। पतित पावन संघटनेचे विलास तुपे ज्या वेळेला मला मारण्यासाठी कोलाडला आले, त्याला कोलाडच्या नाक्याच्या ऐवजी वाकड नाक्याच्यावरती त्यांनी त्या ठिकाणी खूप हे केली। तुळशीराम दांबेकर नावाच्या माणसाचा मृत्यू झाला, तो माझा होणार होता, माझ्या नशिबी जगायचं होतं। अंतुले साहेबांसाठी मी सुद्धा काम करणारा कार्यकर्ता आहे। 85ला मी पडलो, राजीव गांधींचा उमेदवार म्हणून मी पडलो। कोणामुळे पडलो याचा तपशिलात आज मी काही सांगू इच्छित नाही। 90ला मला उमेदवारी नाकारली, त्याच्याबद्दलही माझा आक्षेप नाही। मला 92ला जिल्हा परिषद अध्यक्ष अंतुले साहेबांनी केलं, शरद पवार साहेबांनी केलं। शरद पवार साहेब त्याला देशात मंत्री होते। 90ला मला उमेदवारी नाकारताना, कारण मी 85ला अतिशय अल्पमताने पडलो,
त्याला 90ला ज्याला काँग्रेस पक्षाकडनं माझी उमेदवारी नाकारली गेली त्यावेळेला जवळपास 20,000च्या जनसमुदायाने माझा अर्ज भरला होता. त्यावेळेला आदरणीय पवारसाहेब असतील, बॅरिस्टर अंतुले साहेब असतील यांनी आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील तुला जिल्हा परिषद अध्यक्षपद दिलं जाईल असं समजूत घातली होती. माझा त्याच्यावरती विश्वास नव्हता, कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुका 13 वर्ष झाल्या नव्हत्या, पण झाल्या. मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो. सुधाकरराव नाईक त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होते, पवारसाहेब दिल्लीत संरक्षण मंत्री होते, अंतुले साहेब खासदार होते. सगळ्यांनी मला अध्यक्ष केला. पण अध्यक्ष केल्याच्या नंतर परत मागे न वळून पाहिलं, काम करत राहिलो नेकीने, प्रामाणिकपणाने. आणि आपल्याला कल्पना आहे की 95 साली संबंध मुंबईत, 93च्या बॉम्ब ब्लास्ट पडल्याच्या नंतर जे काही घटना घडलेल्या होत्या, कुलाब्यापासून ते सावंतवाडीपर्यंत 68 मतदारसंघात काँग्रेसचं पानिपत होत असताना मी 14 माणगाव मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलो, कारण कामाची सचोटी दाखवली. त्यामुळे शिवधन मतदारसंघातून त्याला पराजय झाला, पण माणगाव मतदारसंघातून मी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो. याचं कारण मला जी संधी मिळाली ती लोकांच्यासाठी सेवा करण्याची असं मानून काम केल्याच्या नंतर तशापैकी यश मिळत राहतं. AR अंतुलेंनी आता तुमच्या विरोधात जाऊन शेकापचे जे पुरस्कृत उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि ते तुमच्या विरोधात काम करणार आहेत. अशा वेळी AR अंतुलेंना तुम्ही शेवटचं निर्वाणीचं काही आवाहन करणार आहात का? एक आहे की अंतुले साहेब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. आताची काँग्रेस ज्याला स्थापन झाली 1978ला, त्याला अंतुले साहेबाचा त्या स्थापनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पुढाकार होता. मी लहानपणापासून पाहिले. बॅरिस्टर अंतुलेंना 1969 सालापासून पाहिले, जवळून पाहिले. ज्याला ते राज्यमंत्री झाले त्याला माझे वडील सभापती होते, त्यामुळे मी त्यांना खूप जवळून पाहिले. त्यांचा सेक्युलरिझमवरती विश्वास आहे, काँग्रेस विचारसरणीवरती आहे. माझ्या जिल्ह्यात रायगड जिल्ह्यामध्ये कुलाबा जिल्हा असताना किंवा आता रायगड जिल्हा आहे, संघर्ष नेहमी शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस असा झाला. त्यामुळे त्या जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 84ला अंतुले साहेब ज्यावेळेला अपक्ष लढले महाराष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तराजू निशाणीवर, त्याला खूप मोठं राज जिल्ह्यामध्ये उभं केलं गेलं होतं. आम्ही छोटे कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते अंतुले साहेबांसाठी वणवण फिरत होतो. माझी साहेबांना आपल्यामार्फतही विनंती राहील की साहेबांनी जो काय राग असेल, कारण साहेबांच्या बोलण्यात, अंतुले साहेबांच्या बोलण्यात एक आलं की काँग्रेसच्या श्रेष्ठींनी हा मतदारसंघ सोडताना त्यांना विचारलं नाही. आता ही काँग्रेस अंतर्गत बाब आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे, त्यामुळे मी या संदर्भामध्ये काय मतप्रदर्शन करणे योग्य होणार नाही. पण मला असं वाटतं की त्यांच्या निष्ठा काँग्रेसप्रती आहेत. इंदिरा गांधींच्या जवळ त्यांच्या निष्ठा होत्या, संजय गांधींच्या जवळ होत्या. आजही काँग्रेस पक्ष आहे, देश संक्रमणाच्या अवस्थेत जातो आहे. अशा वेळेला त्यांच्या आशीर्वादाची गरज काँग्रेसला आहे आणि मलाही आहे, त्यामुळे त्यांनी आशीर्वाद द्यावेत अशी विनंती आहे. रायगड मतदारसंघामध्ये खरा सामना हा सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते असा आहे. अनंत गीते हे गेल्या 25 वर्षापासून रायगडचे खासदार आहेत. तुम्ही नव्यानं इथं आता शिरकाव केलेला आहे आणि तुम्ही राष्ट्रवादीचे उमेदवार आहात. अशा वेळी हा सामना किती कडवा होणार आहे? कारण तुम्हाला जे शिवसेनेचे पारंपरिक गड आहेत, विशेषतः खेड दापोलीमधले, तिथली मतं खेचून आणायची आहेत. हे आव्हान तुम्हाला मोठं वाटत नाही का? एक असं आहे की या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने निवडणुकीला सामोरं जातो आहे. सांगितलं की मगाशी हा गड आहेच, पण अनेक वेळेला गड किल्ले हे सुद्धा कमी होतातच. 16 मेला ज्यावेळेला मतमोजणी होईल त्याला या गड किल्ल्यामध्ये तो कोणाचा गड आता झाला आहे हे आपल्याला नक्की पाहायला मिळेल. मला विश्वास आहे की यावेळेला खेड, दापोली, मंडणगड, गुहागरची जनता विकासाच्या मुद्द्यावरती आमच्या पाठीशी उभी राहील. एक गोष्ट खरी आहे की गीते साहेब गेले 25 वर्ष खासदार आहेत, त्याच्यामुळे ती त्यांची जमेची बाजू आहे. काय वेळेला ते भावनिक सामाजिक आवाहन करतात. मी एका अल्प समाजामध्ये जन्माला आलेला कार्यकर्ता आहे, पण बहुजन समाजाने, अल्पसंख्याक समाजानेसुद्धा मला त्यांचा मानले. याचं कारण त्यांच्या सुखदुःखात, त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नात मी नेहमीच बांधिलकी घेऊन प्रश्न सोडत आलो. दूरदृष्टी ठेवून काही विकासाचे प्रश्न केले आणि त्याच्यामुळे माझा प्रचाराचा मुद्दा एकच, विकास. धर्मनिरपेक्ष सिद्धांत आहे आणि विकास हा आमचा मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं की कोकणी जनता ही विकासाला अधिक प्राधान्य देते आहे. राज्यातल्या या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या 4-4.5 वर्षाच्या काळात जे काही मोजके मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकले, विशेषतः जे राष्ट्रवादीचे मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकले, त्यामध्ये तुम्ही सुद्धा आहात. मग सिंचन घोटाळ्याच्या निमित्तानं असेल किंवा रायगडमधली जमीन बळकावल्याचे जे आरोप होत आहेत त्या निमित्तानं असेल किंवा किरीट सोमय्या जे हायकोर्टात तुमच्या विरोधात प्रकरणं घेऊन गेले असतील त्या निमित्तानं असेल, ही जी प्रकरणं आहेत
ही प्रकरणं विरोधक प्रचारादरम्यान तुमच्या विरोधात वापरणार आहेत. मग तुम्ही या सर्वांचा सामना कसा करणार? एक असं आहे की गेले 2-2.5 वर्ष ही सगळी टेप सगळ्या विरोधकांनी नेहमीच बोलले. हे प्रकरण न्यायालयात आहे, याच्या संदर्भातल्या जे काही चौकशी व्हायचे ते होऊन गेलेले आहेत. न्यायालय या बाबतीतला योग्य तो निर्णय घ्यायचा असेल तो घेईल. पण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये सिंचनाच्या बाबतीमध्ये सुद्धा सभागृहात किमान 6 वेळा चर्चा झाली. 72,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला. आत्तापर्यंत खर्च झालाच 2014 पर्यंत 80,000 कोटी रुपये 52 सालापासून. त्याच्यामुळे हे किती केवळ राजकीय द्वेषबुद्धीने हे आरोप केले जातात हे पाहिलेलं आहे. काय जमीन वगैरे का असेल त्याची चौकशी ज्या पातळीवरती व्हायची असेल त्या पातळीवरती झालेली आहे. त्याचं उत्तर जे काही न्यायालय त्या बाबतीमधले ठरवेल त्या बाबतीमध्ये मला जराही काही बोलायचं नाही. एक नक्की आहे की रायगडची जनता, रत्नागिरीची जनता सुनील तटकरेला ओळखते. त्यामुळे त्या सुनील तटकरेच्या पाठीमागे यांनी कितीही प्रचाराची मोहीम केवळ एक कलमी केली, सतत याच गोष्टीवरती गोबेल्स नीतीचा प्रचार केला जातो आहे आणि जनता सुज्ञ आहे, ती मला 50 वर्षे ओळखते आहे. त्याच्यामुळे चारित्र्य हनन होतं. माझ्या 2009च्या निवडणुकीला सुद्धा हे करण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यातून मी ताहून सुलाखून बदललेल्या मतदारसंघामध्ये आलो. मला याही आता वेळेला खात्री वाटते की जनता ही सुज्ञ आहे. विरोधक आणखीनही काही ना काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतील, पण मी शांतपणाने लोकांच्या जवळ संपर्क करत आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत मी लोकांच्यापर्यंत पोचणार आहे. मी तसा आधीच पोचलेला आहे कामाच्या रूपाने. पुन्हा एकदा उमेदवार म्हणून मला जायचं आहे. यापेक्षा काही वेगळं माझ्यासाठी आहे असं मी मानत नाही. सिंचन घोटाळ्याच्या विशेष चौकशीची घोषणा सभागृहामध्ये तुम्हीच केली होती. त्यानंतर चितळे समितीचा अहवाल राज्य सरकारकडे आला, पण चितळे समितीनं निष्कर्ष आणि शिफारशींसाठी पुन्हा वेळ मागून घेतला. त्यानिमित्तानं पुन्हा अशी चर्चा सुरू झाली की सरकारला हवा तसा हा अहवाल येणार आहे, म्हणजे याचे जे निष्कर्ष आणि शिफारशी सरकारला हव्या तशा येणार आहेत. एक असं आहे की हे किती विसंगत आहे. चितळे समितीचा अहवाल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सादर झाला. तो काही 1000 पानांचा असं कळलं. मी तो अहवालही पाहिला नाही, पाहण्याचं काही कारण येत नाही. त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समेत चितळे आणि त्यांचे सर्व सहकारी होते. त्यावेळेला त्याचा एक श्लेष त्रुटक, त्याच्याबदला निष्कर्ष हा त्यांनी करून द्यावा, त्याच्यासाठी 15 दिवसाची मुदत त्यावेळेला दिली गेली आणि ती 15 दिवसाची मुदत संपून त्याही बाबतीतलं काहीतरी सरकारकडे मिळालेलं आहे. शेवटी दोन्ही गोष्टी जनतेसमोर येतील ना. त्यामुळे पहिला मूळ अहवाल काय असेल आपण म्हणता येतो आणि आता जो काही निष्कर्ष करून त्याच्यातलं जे काही दाखल केलं असेल ते ट्रान्सपरंट पारदर्शक पद्धतीने लोकांच्या समोर यावं. मलाही हवं आहे. तुम्ही आता असं म्हणालात की निष्कर्ष आणि शिफारशींचा दुसरा अहवाल हा सुद्धा सरकारकडे आलेला आहे. नेमका तो कधी आलाय आणि कधी सरकारकडे आला? मला या संदर्भातली माहिती नाही, परंतु त्यांना 15 दिवसाची मुदत दिली गेली होती एवढं मला माहिती होतं. ज्या अर्थी त्याच्यातली मुदतवाढ नाही झाली याचा अर्थ तो अहवाल सरकारकडे येणं क्रमप्राप्त आहे असं मी मानतो. कारण आला असता, कारण मुदतवाढ असती तर ती फाईल माझ्यामार्फत मुख्यमंत्री महोदयांच्याकडे जाते. तसं 2 वेळेला मुदतवाढ दिली गेली. या वेळेला तसं घडले नाही. याचा अर्थ जो काही 15 दिवसाचा मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिली होती त्याप्रमाणे कदाचित अहवाल प्राप्त झाला असेल आणि तो यावा, तो लोकांच्या समोर जावा. माझी स्वतःची इच्छा आहे ना. सतत आरोपीच्या पिंजऱ्यात राहण्यापेक्षा नेमकं काय घडलेलं आहे ती वस्तुस्थिती लोकांच्या समोर एकदा जनतेच्या समोर जाणं आवश्यक आहे. दूध का दूध, पाणी का पाणी एकदा काहीतरी राजकीय जीवनात होण्याची आवश्यकता आहे. कारण सतत त्या सावटाखाली राहण्यापेक्षा स्वच्छ अंतःकरणाने, स्वच्छ प्रतिमेने लोकांच्या समोर जाता येत. आता प्रश्न असा आहे की चितळे समितीच्या अहवालामध्ये तुमच्यावर जलसंपदा मंत्री म्हणून काही ठपका ठेवला गेला, तर तुम्ही कारवाईला सामोरं जाल का? साहेब, चितळे समिती ज्या वेळेला नेमली, सभागृहामध्ये चर्चा झाली, त्याचे टर्म्स ऑफ रेफरन्सेस जे आम्ही ठरवले त्यातल्या 9 क्रमांकांच्या वरती झालेल्या विलंबाची कारणं, प्रकल्पाच्या विलंबास वाढलेल्या किमती, देण्यात आलेल्या निविदा या सर्वाची त्यांनी चौकशी करायची आहे आणि त्याच्यात आत्तापर्यंतचे सगळ्या प्रकल्पाचा समावेश आहे. आणि ती करत असताना त्या नव्यामध्ये अटमध्ये ते हेच लिहिलेलं आहे की याची चौकशी करणे, जबाबदारी नक्की करणे आणि कारवाईची शिफारस करणे. हे जर का आम्ही टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये दिलं असेल तर जे असेल त्याला सामोरं जायची तयारी आहे. तुम्हाला उमेदवारीसाठी तयार करताना
शरद पवारांनी अजित पवारांचा गेम केला अशी एक चर्चा आहे की अजित पवारांच्या अत्यंत विश्वासू मंत्री, अजित पवारांचे मित्र सुनील तटकरे यांना दिल्लीला पाठवायचं, जेणेकरून अजित पवारांच्या अवतीभोवती जे मंत्र्यांचं कोंढाळ आता इथून पुढे राहील त्यामध्ये शरद पवारांचीच माणसं असतील. एक असं आहे की हे राजकारण हे एक उठवलेलं आहे. आम्ही एका परिवारात एका कुटुंबामध्ये राहतो आणि आमचे कुटुंब प्रमुख शरद पवार साहेब आहेत. अजित दादांनी बाब अनेक वेळा स्पष्ट केली, साहेब आणि दादांच्यात कसलंही कधीही अंतर नाही. उलट दादांनी मागे उपमुख्यमंत्री असताना एक सांगितलं की त्यांचा शेवट असेपर्यंत ते साहेबांच्या सोबत आहेत. त्यामुळे तसं काही नाही. खरं आहे की मी एक समवयस्क या नात्याने दादांच्या एक जवळचा आहे, पण पवार साहेबांचा तितकाच माझ्यावरती विश्वासही आहे आणि आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे उलट इथून महाराष्ट्राच्या राजकारणातून दिल्लीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली, इथे आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली सगळे काम करतो. पण विधिमंडळामध्ये नेते अजितदादा आहेत, कधी भुजबळ साहेब होते, कधी RR होते, त्यामुळे त्यांचे कधी विजयसिंग मोती होते, त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. पण दिल्लीमध्ये, दिल्लीच्या संसदेमध्ये पवार साहेबांच्या समवेत काम करायला मिळणं हे सुद्धा भाग्य आहे. आणि दिल्लीमध्ये देशाचं राजकारण होतं, देशाचे वेगवेगळे राजकीय पक्षाचे देशपातळीवरचे नेते त्या ठिकाणी आहेत. तोही अनुभव राजकीय जीवनामध्ये काहीतरी घ्यायचा असतो. मला असं वाटतं शरद पवार साहेब हे एक जागतिक ज्ञान विद्यापीठ आहे. त्याच्यामुळे त्या ज्ञानाचा जेवढा फायदा घेता येईल तेवढा घ्यावा असं मानणारं मी आहे. त्यामुळे इथून दादांच्या भोवतालचा एक माणूस तिकडे गेला आणि इकडे असं काही नाही. इथेही माणसं खूप तयार होतील, तिकडेही खूप तयारीची माणसं आहेत. आम आदमी पार्टीनं राज्यामध्ये अनेक ठिकाणी उमेदवार उभे केलेत. त्यातलं एक महत्वाचा उमेदवार माजी पोलीस अधिकारी संजय अपरांती हे तुमच्या विरोधात निवडणूक लढतायत. आपचं आव्हान तुम्ही किती बघताय? कसं आता देशामध्येच आप या पक्षाने आव्हान उभं केलं आहे. केजरीवालांनी एक चळवळ उभी केली, त्याच्यामुळे दिल्लीतली सत्ता त्यांना आली. चळवळ करणं, रस्त्यावरती उभं राहणं आणि प्रत्यक्षात सरकारमध्ये जाऊन काम करणं याच्यातला मूलभूत फरक केजरीवालजींना अनुभवायला मिळाला. तरीसुद्धा एक त्यांनी वेगळी प्रतिमा निर्माण करण्यात यश मिळवलेलं आहे. शरद पवार नेहमी बेरजेचं राजकारण करतात आणि मग त्या बेरजेच्या राजकारणासाठी इकडचा भिडू तिकडं, तिकडचा भिडू इकडं असं ते सतत करत असतात. ते समीकरण सतत त्यांचं ते सुरू असतं. इथं सुद्धा तुमच्या रायगड मतदारसंघामध्ये ते पाहायला मिळतंय. अनंत गीतेंसाठी मी प्रचार करणार नाही असं शिवसेनेचे नेते रामदास कदम म्हणतायत. हा शरद पवारांच्याच नीतीचा भाग आहे? नाही, हा गीते आणि रामदास कदम यांचा अंतर्गत वादाचा भाग आहे. रामदासबाईंचं मी वक्तव्य ऐकलं की गुहागर मतदारसंघात पराभूत होताना त्यांना गीतेने काहीतरी सॅबोटेज केलं असं त्यांचं म्हणणं आहे, मला माहीत नाही. परंतु हा सेनेच्या अंतर्गत वादाची त्याला किनार आहे. असे खूप ठिकठिकाणी वाद आहेत. रायगडमधून तुम्ही लोकसभेवर निवडून गेलात आणि UPAचं सरकार आलंच नाही तर तुम्हाला खासदार म्हणून विरोधी बाकावर बसणं अवघड होणार नाही? मला शेवटी राजकारणामध्ये ज्यावेळेला आपण असतो त्यावेळेला या सर्वच गोष्टी मनामध्ये ठेवून काम करायला लागत असतं. मी स्वतःच्या मर्यादेची जाणीव असलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला भलती सलती स्वप्न कधी दिवसा पण पडत नाहीत आणि रात्री पडत नाहीत. दिल्लीमध्ये नाही सत्तेवरती गेलो तरीसुद्धा विरोधी पक्षाच्या बाकावरती बसून संसदीय आयुधाचा वापर करणं आणि ज्या दिल्लीमध्ये बॅरिस्टर नाथपै साहेबांनी, मधु दंडवतेंनी, अंतुले साहेब माझ्याबद्दल काही बोलत असतील आज, त्यांनी बोलावं कारण त्यांचा वडिलकीचा अधिकार आहे, पण त्यांनी एकेकाळी संसद गाजवली. त्यांचा उत्तराधिकारी म्हणून त्या ठिकाणी जाताना संसदेमध्ये बोलायला मिळणं आणि आपले प्रश्न मांडणं हा सुद्धा एक वेगळा अनुभव आहे. ते मी नेहमीच काय सत्ता मिळते अशातला काय भाग थोडीच आहे काय. विरोधी पक्षाच्या बाकावर बसून सुद्धा काम करता येते हे मी 95 ते 99 या कालखंडात महाराष्ट्रामध्ये मी दाखवून दिलं, माझ्या जनतेला दाखवून दिलं. त्यामुळे ती पाळी विरोधी पक्षाच्या बाकावरती येईल असं मला वाटत नाही. बसलो तर मी सत्तारूढ पक्षाच्याच बाकावर बसण्याची अधिक शक्यता आहे. याचा अर्थ मी मंत्री होईन असं मी कधीच म्हटलं नाही, कारण मला माझ्या मर्यादेची जाणीव आहे. त्या मर्यादेमध्येच काम करणार मी कार्यकर्ता आहे. तुम्हाला एक संधी मिळते, तुम्ही प्रश्न कसे मांडता, तुम्ही काय पद्धतीने त्या चर्चेमध्ये सहभागी होता, याच्यामधून सुद्धा तुमची खूप विचार त्या ठिकाणी ऐकले जाऊ शकतात. आणि देशाच्या सर्वोच्च असलेल्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये भागातले प्रश्न मांडणं, वेगळ्या भाषेमध्ये मांडणं हा सुद्धा एक तुमच्या इतक्यापर्यंतच्या कामगिरीचा एक मूल्यमापन करणारे एक चांगला क्षण असं मी मानतो. तेही आव्हान लिहिलं मला पेलता येईल असा मला विश्वास आहे. सर, IBN लोकमतशी बोलल्याबद्दल धन्यवाद.